नमस्कार, आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्कचा आरोग्य विषयक विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्र. आज आपण भेटणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित, अनुभवी आणि रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेले मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय अंबादास शिवछंद यांना. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर आधुनिक आणि प्रभावी उपचार देत हजारो रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे कार्य डॉक्टर शिवछंद सर गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. ते क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर कोल्हापूर संस्थापक व संचालक असून क्युअर, केअर, कम्पॅशन या तत्वावर आधारित सेवा देत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही सरांचा प्रवास तितकाच उल्लेखनीय आहे. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज येथून MBBS, मुंबईतील KEM हॉस्पिटलमधून MD मेडिसिन आणि अहमदाबाद येथील गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधून DM मेडिकल ऑन्कोलॉजी ही सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केली आहे. इतकेच नव्हे तर युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी कडून प्रमाणित होणारे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले ऑन्कोलॉजिस्ट होण्याचा मानही त्यांनी मिळवलाय. गेल्या 6 ते 7 वर्षात 3000 पेक्षा अधिक कर्करोग रुग्णांवर यशस्वी उपचार, केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीमध्ये विशेष प्रावीण्य, उपचारांबरोबरच कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि जनजागृती या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना मोस्ट ट्रस्टेड मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट ऑफ महाराष्ट्र, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन हेल्थ केअर, अटल सन्मान पुरस्कार, हेल्थ आयकॉन अवॉर्ड असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. खरंच वैद्यकीय कौशल्य, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संगम म्हणजे डॉक्टर अक्षय शिवछंद सर. कर्करोगाविरुद्धच्या लढाईत रुग्णांना विश्वास, आधार आणि नवी आशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. चला तर मग पाहूयात कॅन्सर या गंभीर आजारावरील सरांची ही खास मुलाखत. प्रेक्षको नमस्कार, आपण पाहतात आपला आवाजचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्र. खरं तर आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अक्षय शिवछंद आहे. सर, तुमचं आपल्या आवाजमध्ये खरं तर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर आजचा विषय कॅन्सर आहे आणि त्यानिमित्ताने सरांची ओळख करून देणं पण गरजेचं आहे. सर कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित ऑन्कोलॉजिस्ट आहेत. सरांची स्वतःची देखील संस्था आहे, क्युरो लाईफ हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटलचे ते संचालक व संस्थापक आहेत. सर पुन्हा एकदा आपल्या आवाजमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. सर, खरं तर कॅन्सरचा आज विषय आहे, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. खरं तर आपले जे प्रेक्षक आता पाहत आहेत त्यांना माहितीच आहे तुम्ही कोल्हापूरमधील एक नामांकित डॉक्टर आहात. मात्र जे महाराष्ट्रभरातील प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांच्या मनात कॅन्सरविषयी अनेक प्रश्न आहेत. कॅन्सर म्हटलं की प्रत्येकाला भीती वाटत असते, प्रश्न वेगळे निर्माण होत असतात त्यांच्या मनामध्ये. तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. कॅन्सरमध्ये अनेक प्रकार आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणकोणते प्रकार कॅन्सरमध्ये आहेत? जसं तुम्ही विचारलं आता, कॅन्सरमध्ये बऱ्यापैकी आपण 3 प्रकारात वर्गीकरण करू शकतो त्याचं. एक म्हणजे सॉलिड ऑर्गन मॅलिग्नन्सी, जे आपल्या अवयवातून कॅन्सर जे तयार होतात, म्हणजे स्तनाचा कॅन्सर, जठराचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, तर हे सॉलिड ऑर्गन मॅलिग्नन्सी म्हणतात. दुसरा प्रकार येतो तो रक्ताचे कॅन्सर, ज्याला आपण लिक्विड मॅलिग्नन्सी किंवा हेमॅटॉलॉजिकल मॅलिग्नन्सी म्हणतो. त्याच्यामध्ये ल्युकेमिया तुम्ही ऐकलं असेल तर, किंवा लिम्फोमा किंवा मल्टिपल मायलोमा ह्यासारखे जे कॅन्सर आहेत ते रक्ताच्या कॅन्सर या प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. तिसरा म्हणजे जे अदर कॅन्सर्स आहेत, म्हणजे त्यामध्ये स्किनचा कॅन्सर येतो. कारण का वर्गीकरणामध्ये स्किनचा कॅन्सर जो आहे तो त्वचेचा कॅन्सर हे एक प्रामुख्याने आढळला जाणारा कॅन्सर आहे. सो त्वचेचे कॅन्सर, त्यानंतर लहान मुलांचे विशेषतः किंवा पौगंडावस्थेतील जे काही कॅन्सर होतात तर त्याचं एक वेगळं वर्गीकरण केलेलं आहे. सो जर तुम्ही ब्रॉडली बघाल तर 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. खरं तर तुम्ही हे प्रकार सांगितलेत, मात्र चित्रपटांमध्ये काही वेगळं दाखवलं जातं, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन निर्माण होतं. तर हे जे कॅन्सरच्या पद्धती आहेत त्याच्यावर उपचार कशा पद्धतीने केले जातात? आता तुम्ही जर उपचाराबद्दल विचारलात तर प्रामुख्याने जर बघायला गेलं तर कोणताही कॅन्सर किंवा एखादी कॅन्सरग्रस्त पेशंट किंवा कॅन्सरग्रस्त व्यक्ती जेव्हा फर्स्ट कन्सल्टेशनला येते तर त्याच्या मनामध्ये एक संभ्रम असतो की बाबा आपल्याला सध्या या आजारामध्ये काय करणं गरजेचं आहे. आणि तेच गाईड करण्याचं काम मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, जसं की आता माझी पदवी आहे की मी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे, सो ते चांगल्या पद्धतीने ते करू शकतात. उदाहरणार्थ आता कसं आहे, उपचार प्रणाली जर बघितलं तर 3 प्रामुख्याने उपचार प्रणाली आहेत. बरोबर. सो सर्वात पहिलं तुम्ही ऐकलं असेल की कॅन्सरची शस्त्रक्रिया किंवा सर्जरी, व कॅन्सर सर्जरी एक उपचार प्रणाली झाली. दुसरी उपचार प्रणाली म्हणजे रेडिएशन थेरपी, ज्याला आपण शेक देणे म्हणतो. बरोबर. सर्वसामान्यांच्या
भाषेत जर म्हटलं तर रेडिएशन थेरपी म्हणतात. तिसरी जी आहे ती किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी, जी की आत्ताची सगळ्यात मी म्हणू शकतो की ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी किंवा ॲडव्हान्स थेरपी आहे. तर ती जी थेरपी आहे ती मेडिकल ऑन्कॉलॉजी म्हणजे फिजिशियन्स किंवा कॅन्सर फिजिशियन्स जी ट्रीटमेंट देतात ती त्या प्रकारामध्ये येते. तर हे मोठे मोठे जर तुम्ही बघितलं की हे 3 प्रामुख्याने उपचार प्रणाली सध्या उपलब्ध आहेत. सर खरं तर कॅन्सरमध्ये जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारासाठी त्याचे वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर असतात. बरोबर. जसं तुम्ही ऑन्कॉलॉजिस्ट आहात, जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने. तर हे जे वेगवेगळे पद्धती आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे जे डॉक्टर लागतात, तर ते कोणकोणत्या प्रकारचे डॉक्टर असतात त्यामध्ये? नाही, हा प्रश्न अगदी अचूक तुम्ही विचारलात. सो बऱ्याच वेळेला मी जसं मगाशी म्हटलं की पेशंटमध्ये संभ्रमावस्था असते की कॅन्सर निदान झाल्यानंतर कुणाकडे जावं. सो युजली जसं मी मगाशी म्हणालो की उपचार प्रणाली करणारे तज्ज्ञ हे वेगवेगळे आहेत. हो. जसं कॅन्सर शस्त्रक्रियेचा जर आपण विचार केला तर ते करणारे कॅन्सर सर्जन्स, ऑन्कोसर्जन ज्याला आपण म्हणतो ते अवेलेबल आहेत. रेडिएशन थेरपी करणारे रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट अवेलेबल आहेत. आणि किमोथेरपीद्वारे किंवा इम्युनोथेरपीद्वारे किंवा गोळीच्या स्वरूपात जे ट्रीटमेंट असते त्याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो ते करणारे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञ ज्याला आपण म्हणू शकतो. सो ते ती उपचार प्रणाली करतात. पण प्रामुख्यानं जर ब्रॉडली बघायला गेलात, जसं आता आपण फिजिशियनकडे जातो किंवा एखाद्या पेशंटला जर समजा डायबेटीज आहे किंवा त्याच्या पायाला जखम झालेली आहे, गँग्रीन झालेला आहे, तर सुरुवातीचं काम जे आहे ते सर्जन करतात की तो गँग्रीन झालेला पार्ट काढून टाकणे. पण जो मेन आहे कशामुळे झालेला आहे की साखर वाढल्यामुळे, तर साखर कमी करायचं काम फिजिशियन करतात. सो जेव्हा तुम्ही एका फिजिशियनकडे जाता तेव्हा त्या व्यक्तीला माहीत असतं की ह्या पेशंटला काय लागणार आहे. म्हणजे सुरुवातीला सर्जरी लागणार आहे, सुरुवातीला रेडिएशन लागणार आहे, सुरुवातीला बाबा हे दोन्ही लागणार नाही आहेत, किमोथेरपी लागणार आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की कॅन्सर हा 3ऱ्या स्टेजमध्ये गेला असतो. उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर तुम्ही घेऊ शकता. सो त्याच्यामध्ये 3ऱ्या स्टेजमध्ये कधी कधी डायरेक्ट सर्जरी पॉसिबल नसते. सो त्याआधी पेशंटला काहीतरी किमोथेरपी द्यावी लागते, ज्याला आपण न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो किंवा शस्त्रक्रियेच्या आधी द्यावी लागणारी किमोथेरपी म्हणतो. सो ती किमोथेरपी केल्यानंतर आपण त्याचं डाऊनस्टेज करतो, कॅन्सरचं स्टेजिंग कमी करतो आणि मग पेशंटला सर्जन्सकडे किंवा सर्जरीसाठी पाठवतो. त्यामुळं काय करावं लागणार आहे किंवा कोणती उपचार पद्धती अवलंबावी लागणार आहे हे एक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आपल्याला व्यवस्थितपणे सांगू शकतो. कॅन्सरच्या सर जसं तुम्ही सांगितलं अनेक थेरपी असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक थेरपीसाठी जे आहे वेगवेगळे डॉक्टर नेमले जातात. तर ती जबाबदारी कशी असते, त्यांचा एक्झॅक्ट जॉब कसा असतो, त्यांची भूमिका काय निभवतात त्यामध्ये? सगळ्यात इम्पॉर्टंट भूमिका जर तुम्ही म्हटलात की पेशंटला साक्षर करणे किंवा पेशंट एक संभ्रमावस्थेत आहे, त्याची संभ्रमावस्था आपल्याला कशी घालवता येईल याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणालो की कॅन्सर हे एक आपण काय म्हणू शकतो युद्ध आहे. बरोबर. म्हणजे कॅन्सर पेशंट आणि कॅन्सर ह्या दोघांच्या मध्ये एक चाललेलं युद्ध आहे. आपण पेशंटच्या हातामध्ये कसं तलवारी देऊ शकतो, भाले देऊ शकतो, रणगाडी देऊ शकतो, ते देण्याचं काम डॉक्टरचं आहे किंवा जी औषधं आपण म्हणतो. लढायचं पेशंटना, पण एक गायडन्स जो असतो की कोणत्या दिशेने कोणत्या दिशेने हल्ला केला पाहिजे, कोणत्या दिशेने, जे सेनापतीचं जे काम आहे ते मेडिकल ऑन्कॉलॉजी किंवा डॉक्टर जे आहेत किंवा कॅन्सर तज्ज्ञ आहेत ते योग्य प्रकारे करू शकतात. त्यांना व्यवस्थित सांगणे की ह्या गाईडलाईन्स आहेत, हा स्टेज आहे तुमच्या कॅन्सरचा, हे तुमच्या कॅन्सरचं प्रमुख लक्षण होतं आणि हा तो टाईप आहे आणि या टाईपमध्ये या स्टेजमध्ये आपणाला ही थेरपी अवलंबावी लागणार आहे. सो त्याचं गायडन्स जे आहे ते कॅन्सर तज्ज्ञ योग्य प्रकारे देऊ शकतात. आणि फक्त ट्रीटमेंटच नाही, ज्याला मॉरल सपोर्ट म्हणतो, ज्याला आपण काही फायनान्शियली सपोर्ट करू शकतो का, मित्रपरिवाराचा सपोर्ट म्हणा, कुटुंबाचा सपोर्ट म्हणा, सगळ्यात महत्त्वाचं कधी कधी न्यूट्रिशन असतं, डाएट असतो, फिजिओथेरपी असते. ह्या सगळ्या हा बहुआयामी ज्याला म्हणतो आपण की पेशंटला आपण त्यातून बाहेर काढायचं आहे. कॅन्सर थेरपीमुळं किंवा कॅन्सर सर्जरीमुळं येणाऱ्या मॉर्बिडिटीज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याला सुद्धा आपल्याला टॅकल करणं तेवढंच गरजेचं आहे. जेव्हा एखाद्या पेशंटला कॅन्सर डिटेक्ट होतो, मग ते त्याला माहीत पण नसतं की तो पहिला स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे किंवा थर्ड स्टेज आहे. थर्ड स्टेज असेल की डायरेक्ट सेकंड स्टेजपासून जर पुढे असेल तर डायरेक्ट सर्जरीचं जे आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं, असं कन्फ्युजन लोकांमध्ये आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे जर कॅन्सर एखाद्याला डिटेक्ट झाला तर त्याला ॲडमिट होण्याची गरज असते का त्यामध्ये? आता ह्याच्यात 2 क्वेश्चन आहेत तुमचे की ॲडमिट होण्याची गरज असते का आणि सर्जरी किंवा
हो. कधी गरज असते का. सो जसं मी मगाशी म्हणालो, अर्ली स्टेज जितक्या लवकर आपण त्याला डिटेक्ट करू आणि जितक्या लवकर त्याचं निदान करू, तितकी थेरपी, मग ती सर्जरी असो किंवा रेडिएशन असो किंवा किमोथेरपी असो, ही सुसह्य पेशंटसाठी होते. जितक्या लेट स्टेजमध्ये पेशंटचं डायग्नोसिस होतं तितका पेशंटला जास्त त्रास होतो. म्हणजे त्याला मॉर्बिडिटी म्हणा, किंवा आता समजा उदाहरणार्थ तोंडाचा कॅन्सर आहे. हो. सो सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर निदान झालं तर आपल्याला जो भाग काढायचा आहे सर्जरीनं तो कमी असतो. त्यामुळे डिसफिगरमेंट म्हणा, विद्रुपता म्हणा, ह्या गोष्टी आहेत ह्या कमी असतात. पण जेव्हा तो ॲडव्हान्स होतो, पूर्ण पाठीमागे जातो, आजूबाजूला पसरतो, अवदानामध्ये पसरतो, त्यावेळेला काढण्याचा भागसुद्धा जास्त असतो. त्यामुळे पेशंटला मॉर्बिडिटी किंवा विद्रुपता जास्त येते. त्यामुळे जितक्या लवकर निदान होईल तितकी सुसह्य थेरपी होते. आता दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला की ॲडमिशनची गरज असते. सो जर 99% ज्या सॉलिड मॅलिग्नन्सीज आहेत, म्हणजे जसं मगाशी स्तनाचा कर्करोग, छातीचा फुफ्फुसाचा कर्करोग, जठराचा कर्करोग, ह्याची जी किमोथेरपी असते किंवा टार्गेटेड थेरपी असते किंवा इम्युनोथेरपी असते, सो या थेरपीज आपल्याला डे केअर तत्वावरती पेशंटला देता येतात. त्यासाठी पूर्ण दिवस ॲडमिशनची गरज नसते. पण जेव्हा सर्जरी लागते तेव्हा पेशंटला प्री ऑपरेटिव्ह काही टेस्ट असतात, सर्जरी जास्त वेळ चालते, त्याच्यानंतर पेशंट ॲडमिट राहतात. सो त्यासाठी लागू शकते. पण जर तुम्ही माझ्या स्पेशालिटीचं म्हटलात किंवा किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी म्हटलं, सो त्यासाठी 99% पेशंटना ॲडमिट राहण्याची गरज नसते. ॲडमिट कुणाला लागतो की बाबा ज्यांना रक्ताचे कॅन्सर आहेत, ल्युकेमिया, जसं मी मगाशी म्हणालो, तर ल्युकेमियाचे पेशंट्स हे क्रिटिकल असू शकतात, त्यांची ट्रीटमेंट जास्त काळ चालते. सो अशा पेशंटना आपल्याला ॲडमिट करून घ्यावं लागतं आणि तशी आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. जसं सर तुम्ही आता सर्जरीबद्दल सांगितलं, तर यामध्ये आणखी एक प्रश्न असा आहे की कुठले असे प्रकार आहेत, म्हणजे जसं अनेक एक्झाम्पल, त्याच्यात ब्रेस्ट कॅन्सर आहे, माउथ कॅन्सर, तुम्ही जसं रक्ताचा कॅन्सर सांगितलं, तर असे कोणते कॅन्सर आहेत जे डिटेक्ट झाल्यावर त्याला सर्जरीची आवश्यकता असते? नाही, आता जसं मी मगाशी म्हणालो की बऱ्याच वेळेला सर्जरीची ही आवश्यकता असते बऱ्याच पेशंट्समध्ये. ल्युकेमियासारख्या रक्ताच्या कॅन्सरमध्ये सर्जरीचा काही रोल नसतो. आपल्याला ते किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीच्या साहाय्यानेच आपल्याला ते बरे करावे लागतात. पण बऱ्याच वेळेला जेव्हा तोंडाचा कॅन्सर म्हणा किंवा स्तनाचा कॅन्सर म्हणा किंवा जठराचा कॅन्सर म्हणा, 3ऱ्या स्टेजपर्यंत जेव्हा पेशंट असतात तेव्हा आपल्याला आधी पहिल्यांदा किमो लागते किंवा सर्जरी लागते किंवा नंतर सर्जरी लागू शकते. पण जेव्हा एखादा पेशंट किंवा एखादा कॅन्सर 4थ्या स्टेजमध्ये जातो किंवा लास्टच्या स्टेजमध्ये जातो, तेव्हा त्याला बरं करण्यासाठी किंवा त्या आजाराला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीचाच वापर करावा लागतो. त्यामध्ये सर्जरीचा इतका रोल नाही, पण काही एक्सेप्शन्स असू शकतात. आणि ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे कॅन्सर डिटेक्शन आपण ज्याला म्हणतो, आणि त्याचबरोबर डिटेक्ट झाल्यानंतर पुढे जर जी काही थेरपी असेल किंवा सर्जरी असेल, तर यामध्ये सध्याच्या स्टेटला म्हणजे आत्ताच्या तारखेपर्यंत याच्यात काय चेंजेस झालेत, म्हणजे काय टेक्नॉलॉजी यामध्ये आलेले आहेत ज्याच्यामुळे आपण लवकरात लवकर पेशंटवर जे आहे ते उपचार राबवू शकतो? आता मी सर्जन नाही आहे, तर मी सर्जरीवरती तरी काही कमेंट करू शकत नाही. माझ्या फील्डमध्ये जिथं आपण मेडिकल ऑन्कॉलॉजी किंवा वैद्यक शास्त्र ज्याला म्हणतो किंवा वैद्यकीय कर्करोग जी शाखा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जर बघायला मिळालं तर बऱ्याच वेळेला तर तुम्ही ऐकलं असेल, पेपरमध्ये वाचलं असेल, इम्युनोथेरपी नावाची थेरपी आहे किंवा टार्गेटेड थेरपी. तर ह्या थेरपीज ॲडव्हान्समेंट आलेल्या आहेत. रक्ताच्या कॅन्सरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन आहे किंवा कार टी सेल थेरपी, जर तुम्ही ऐकलं असेल, CAR-T, कार टी सेल थेरपी, ही नव्यानं आलेली उपचार प्रणाली आहे. आता ह्या इम्युनोथेरपीचा किंवा टार्गेट थेरपीचा काय फायदा होतो की इम्युनोथेरपी ही आपल्या शरीराच्या इम्युनिटीला कॅन्सरच्या विरोधात लढण्यासाठी मदत करते. म्हणजे ही औषधं डायरेक्ट कॅन्सरवरती अटॅक नाही करत. ती काय करतात, ती आपल्या इम्युनिटीला बूस्टअप करतात की आपल्या इम्युन सेल्स ज्या आहेत त्या जाऊन कॅन्सरच्या पेशीशी लढून कॅन्सरचा खात्मा करण्याचं काम त्यांचं आहे. त्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट किमोथेरपीसारखे नसतात. ही आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह मानली जाणारी थेरपी आहे. तसंच टार्गेटेड थेरपी सुद्धा आहे. एक्झॅक्ट दोघांमधलं फरक आहे, इम्युनो आणि टार्गेटेड मधला एक्झॅक्ट फरक काय असतो? सो इम्युनोथेरपी, जसं मी मगाशी म्हणालो की आपल्या शरीरातल्या इम्युन सेल्सना प्रवृत्त करून कॅन्सरशी लढण्यासाठी आपल्या सेल्सचा वापर होतो. इम्युनोथेरपी तशी काम करते. टार्गेटेड थेरपी कॅन्सर पेशीमध्ये असे काही विशिष्ट टार्गेट आहेत. समजा
फुफ्फुसाचा कॅन्सर आपण एक उदाहरणार्थ पकडलं, त्याच्यामध्ये EGFR नावाचं एक म्युटेशन कॅन्सरच्या पेशीमध्ये होतं आणि ते जर आपण डिटेक्ट केलं तर त्यावरती काम करणाऱ्या गोळी स्वरूपातली औषधं आपण पेशंट्सना देऊ शकतो, ज्याला आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो. सो टार्गेटेड थेरपी ही एक ब्रॉड संकल्पना आहे. इम्युनोथेरपी हा टार्गेटेड थेरपीतलाच एक पार्ट आहे, सब पार्ट असं म्हणू शकतो. पण बऱ्याच वेळेला टार्गेटेड थेरपी ही मोस्ट ऑफ द टाईम गोळी स्वरूपात दिली जाते, टॅबलेट्स असतात. त्याच्यामुळं कॅन्सर बराच कालावधी कंट्रोल करण्यासाठी जो स्टेज 4चे कॅन्सर असतात त्याला मदत होते, ही टार्गेटेड थेरपी. आणि बऱ्याच वेळेला आता पेशंट्स ती गोळ्या घेऊन त्यांच्या कामावरती ते जातात, जे आयुष्य आहे त्यांचं ते व्यवस्थित व्यतीत करू शकतात. म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की या अमुक पेशंटला हा कॅन्सर आहे आणि बाबा हा फक्त एका गोळीवरती आहे. सो तितक्या चांगला त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. सो खरं तर तुम्ही देखील एक कॅन्सर स्पेशालिटीची संस्था चालवतात, या ठिकाणी तुमचं देखील हॉस्पिटल आहे. अनेक महाराष्ट्रभरातून, फक्त कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रभरातून तुमच्याकडे रुग्ण येत असतात. तर आपलं जे क्युरा लाईफ सेंटर आहे कॅन्सरचं, तर ह्यामध्ये काय स्पेशालिटी आहे, म्हणजे तुमच्याकडे रुग्ण काय येतात, काय पाहून तुमच्याकडे येतात ते? बरोबर. सो क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर हे एक डे केअर तत्वावरती चालणारं हॉस्पिटल आहे. सो इथं पेशंट सकाळी येतो, त्याची किमोथेरपी प्लॅन्ड असते, तो किमोथेरपी घेतो, 2 तास 3 तास पेशंट ॲडमिट राहतात आणि नंतर ते घरी जातात. आता बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा डे केअर असल्यामुळं तिथं व्यवस्थित काळजी घेतली नाही का आमच्या पेशंटला, किंवा घेतली जाणार नाही. पण मी तुमच्या मार्फत सगळ्यांना सांगू शकतो की तसं नाही आहे. जी काही केअर किंवा जी काही काळजी आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेतो, एखाद्या पेशंटची किमोथेरपी चालू असताना तीच काळजी, त्याच स्वरूपाची काळजी आपण आपल्या सेंटरमध्ये सुद्धा घेतो. म्हणजे काही उपकरणं असतील किंवा इमर्जन्सी मेडिसिन्स असतील किंवा ऑक्सिजन असेल, हा सर्व आपल्या सेंटरमध्ये अवेलेबल असतो. बरं, फक्त आपण किमोथेरपी करतो का, तर नाही. आपण इन हाऊस तिथं फार्मसी आहे, इन हाऊस लॅबोरेटरी आहे. त्यामुळे एकदा पेशंट आल्यानंतर त्याचं काही ब्लडचे तपास असतील, इन्व्हेस्टिगेशन तिथंच होतात. आपण औषधंसुद्धा पेशंट्सना त्यांच्या खिशाला परवडेल डिस्काउंटेड प्राईसमध्ये आपण पेशंटना उपलब्ध करून देतो. त्यामुळे पेशंटच्या खिशावरती होणारा ताण हा बराचसा कमी आहे कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या तुलनेत किंवा मोठ्या हॉस्पिटलच्या तुलनेत. सो ते आपण पेशंटना देतो. बऱ्याच वेळेला फक्त तेच करत नाही तर न्यूट्रिशन किंवा बाकीची जी सपोर्टिव्ह थेरपी आहे तीसुद्धा आपण पेशंटना तिथे देतो. आणि बऱ्याच वेळेला आपण काही सर्जरीजसुद्धा तिथं मायनर प्रोसिजर्स असतात ते सुद्धा आपण तिथं करू शकतो. सो एक पेशंटच्या जवळ ॲक्सेसिबल ज्याला म्हणतो, ॲफोर्डेबल असणारं एक सेंटर ज्याच्याकडे आपण बघू शकतो ते म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. आणि हे सगळं कसं आहे की मी जेव्हा बाहेर शिकायला होतो, पेशंट्स खूप जास्त ट्रॅव्हल करायचे, 300, 400 किलोमीटर, म्हणजे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी. आता कोल्हापूरचे पेशंट आधी जायचे, पण त्या पेशंट्सना आपणाला त्याच क्वालिटीची सुविधा किंवा ट्रीटमेंट आपल्या शहरात कशी देता येईल यावरती माझे प्रयत्न चालू होते आणि त्यातूनच क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरचा जन्म झाला. कोविडचा काळ आपण सगळ्यांनी अनुभवला आहे, म्हणजे ते दिवस काय होते ते वेगळं सांगण्याची गरज नव्हती. सुरुवातीला जो पहिल्या लेवलचं जे पहिली लाट आपण म्हणतो त्याला, त्यावेळेस भरपूर लोक घाबरले होते. त्यावर लस येईल का नाही असं देखील म्हटलं जात होतं. मात्र लवकरात लवकर आपले सगळे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी काम करून दिवस रात्र मेहनत करून त्यावर लस शोधून काढली. मात्र कॅन्सर हा एकमेव असा रोग आहे ज्याच्यावर अद्यापही ऑथोराइज्ड अशी लस कुठली आलेली नाही. चर्चा तर आहे सगळीकडे की बाबा कॅन्सरवर रशियानी जे आहे लस काढली, अमेरिकेने लस काढली, पण अद्यापही त्याची पुष्टी झालेली नाही आहे. ऑथेंटिक कुठे अशी इन्फॉर्मेशन नाही आहे. तर तुम्ही या फील्डमधले आहात, तुमचे यावर काय म्हणणं आहे एकंदरीत? जे कॅन्सरच्या प्रोव्हिजनसाठी लागणारी लस आहे ती खरंच तयार झाली आहे का, आणि जर भविष्यात जर झाली तर ती कितपत जी आहे ती त्यावर फायदेशीर ठरेल? आता 2 गोष्टी याच्यात आहेत. फक्त आता कॅन्सर जसा आपण शब्द उच्चारतो तितका तो सोपा नाही आहे. म्हणजे जेवढं आपल्याला म्हणायला सोपं जातं की कॅन्सर, पण तितकाच तो क्लिष्ट आहे. जसं मी मगाशी म्हणाले की इतक्या प्रकारचे कॅन्सर्स आहेत, बरोबर, रक्ताचे झाले, स्तनाचे झाले, फुफ्फुसाचे झाले. प्रत्येक कॅन्सरची पेशी ही वेगवेगळी आहे. प्रत्येक कॅन्सरमध्ये होणारं म्युटेशन हे वेगवेगळं आहे. जरी एक बेसिक प्रक्रिया जरी सेम असेल, पण प्रत्येक कॅन्सर हा वेगवेगळा आहे. प्रत्येक कॅन्सरची क्लिष्टता वेगळी आहे.
आता जे काय आपण वर्तमानपत्रामध्ये माध्यमामध्ये जे ऐकतोय वाचतोय की कॅन्सरची लस येणार आहे, कॅन्सरची लस येणार आहे, पण मला इथं सांगूसं वाटतं की ही पूर्ण एक प्रायोगिक तत्वावरती सध्या त्याची चाचणी सुरू आहे. अजून ती लॅबोरेटरीच्या बाहेर ॲनिमल स्टडीज म्हणा किंवा मग पेशंट स्टडीज किंवा क्लिनिकल डेटा ज्याला आपण म्हणतो तो अजून बाहेर यायचा आहे. त्यामुळे आत्ताच याच्यावर कमेंट करणं थोडंसं खूप आधी आपण काहीतरी जगाला होप्स देतोय असं होईल. कॅन्सरची लस आली तर उत्तमच आहे, म्हणजे दॅट विल बी मिरॅकल म्हणू शकतो की या शतकातलं येणाऱ्या शतकातलं एक उत्तम संशोधन उत्तम संशोधन असू शकेल. पण डायरेक्ट कॅन्सरवर लस पेक्षा आपण एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करूया की काही व्हायरसेस आहेत, त्या व्हायरस कॅन्सर करू शकतात बॉडीमध्ये. उदाहरणार्थ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV, ज्याच्यामुळं गर्भाशय मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सरचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे. तर आपण HPV लसीकरण मुलींचं करू शकतो आणि जेणेकरून ते इन्फेक्शन भविष्यात टाळू शकतो. आणि त्या इन्फेक्शनमुळे होणारा कॅन्सर आहे जो सर्वायकल कॅन्सर आहे गर्भाशय मुखाचा, तो आपण नियंत्रण किंवा प्रतिबंध करू शकतो. त्यामुळे 9 ते 14 वयोगटाला आता जवळपास गव्हर्नमेंट ही सांगते की 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना तुम्ही HPVची वॅक्सिन ही देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला या वॅक्सिनच्या संदर्भात जनमानसांच्या मध्ये खूप सारे काय म्हणतो आपण त्याला मिथ्स आहेत किंवा गैरसमज आहेत. ते गैरसमज काढणं गरजेचं आहे. आणि ह्या व्हॉट्सॲप आणि यूट्यूबच्या जगामध्ये खूप गैरसमज फास्ट पसरतात, म्हणजे त्याच्याबद्दलची असणारी खरी माहिती कमी पसरते आणि गैरसमज जास्त पसरतात. सो ते पसरता कामा नयेत. लस ही इन्फेक्शन प्रिव्हेंशनसाठी आहे, त्यामुळे देणं हे गरजेचं आहे. कोविडच्या काळानंतर बरेचशा लोकांनी आता मेडिकल इन्शुरन्स देखील घेणं जे आहे ते मॅन्डेटरी केलेलं आहे. म्हणजे जे हलक्यात पहिले इन्शुरन्समध्ये ते कशाला गरज आहे ते सुद्धा लोक आता मेडिकल इन्शुरन्सकडे वळतात, ते एक सिरियसली त्याला घ्यायला लागलेत. आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत ज्यांनी त्या प्लॅनमध्ये जे आहे कॅन्सर रिलेटेड जे क्लेम असतात त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात ते देखील मॅन्डेटरी केलेले आहेत लोकांना, की जरी तुम्हाला होणार नसेल मात्र तरी देखील कॅन्सरचं जे आहे त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे जे लोक म्हणतात की कॅन्सरची काय गरज आहे, आपल्याला कॅन्सर होणार नाही होणार असं जे लोक म्हणतात की आपल्याला सांगता येत नाही कारण कोणाला कधी काय येऊ शकतं. आणि ह्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जे लोक इन्शुरन्स घेऊ इच्छित आहेत तर त्यांना तुमचं काय म्हणणं आहे? बऱ्याच वेळेला काय होतं, इन्शुरन्स ठीक आहे कव्हर करतात, पण बऱ्याच वेळेला इन्शुरन्स कंपन्याकडूनही पेशंट्सकडून माहिती लपवली जाते. उदाहरणार्थ सांगायचं तर व्यसनांच्यामुळे होणारे कॅन्सर जे आहेत, तंबाखू, बिडी, पान, जर्देमुळं जे तोंडाचे कॅन्सर, अन्ननलिकेचे कॅन्सर, घशाचे कॅन्सर, सो ते इन्शुरन्स कव्हर करणार नाही. कारण का तुम्ही स्वतः व्यसनाधीनतेमुळे ते आलेले आजार आहेत. सो त्याच्यासाठी मोस्टली कोणताही इन्शुरन्स कव्हर करत नाही. जे बाबा स्तनाचे कॅन्सर आहेत ज्याला आपल्याला काही कॉज असं व्यसन नाही आहे, त्या बऱ्यापैकी ट्रीटमेंट्सना इन्शुरन्स कव्हर करतात. बऱ्यापैकी आता काही इन्शुरन्सेस हे इम्युनोथेरपी म्हणा, टार्गेटेड थेरपी म्हणा, गोळी स्वरूपातल्या हार्मोनल थेरपी म्हणा, ह्यासुद्धा कव्हर करतात जे आधी करत नव्हते. त्यामुळे बऱ्याच इन्शुरन्समुळे किंवा विम्यामुळे हे कव्हर झालेलं आहे. त्यामुळे कॅन्सरची ट्रीटमेंट बरेचदा आपल्याला ऐकायचं की खूप महाग आहे, औषधं महाग आहेत, त्याला लॉंग टर्म घ्यावं लागतं, जास्ती काळ घ्यावं लागतं. सो अशा बाबतीत इन्शुरन्स हे नक्कीच मदतशीर ठरू शकतं. महिलांमध्ये खरं तर ब्रेस्ट कॅन्सरविषयी अनेक कन्फ्युजन आहेत, त्यांच्यामध्ये देखील एक भीतीचं वातावरण असतं कारण सध्या हा रेशो जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आजच्या हा 2026मध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या 5-6 वर्षामध्ये हा रेशो वाढलेला आहे. तर त्या महिलांना तुमचं काय आव्हान असणार आहे, ज्या आधीपासूनच म्हणजे ज्यांना ह्याबद्दलचं नॉलेज नाही आहे, ज्या आधीपासून घाबरून राहतात, त्यांच्याबद्दल त्यांना काय म्हणणं आहे तुमचं? महिलांचे जे कॅन्सर्स आहेत ते बऱ्यापैकी, आता तुम्ही स्तनाचा कॅन्सर सांगितलं, आता हा मार्च महिना जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो 8 मार्चला. पण बाकीचे सुद्धा कॅन्सर्स आहेत, पिशवीचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर. स्तनाचा कॅन्सर हा आत्ताच्या जगामध्ये किंवा 2026मध्ये तुम्ही म्हटलात हा खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामागचं आपण काय म्हणतो अर्ली डिटेक्शन जे आहे त्याच्याकडे जास्त कल हवं. म्हणजे महिलांनी एखाद्या स्तनामध्ये गाठ असेल तर दुर्लक्ष करता कामा नये. जर ती दुखणारी नसेल, हाड
दगडासारखी लागत आहे तर लगेच डॉक्टरांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. स्तनाग्रातून काही स्त्राव येत असेल, रक्तस्त्राव असेल किंवा वेगळा स्त्राव असेल तर जाऊन भेटणं गरजेचं आहे, जाऊन दाखवणं गरजेचं आहे डॉक्टरांना. अंगावर काढणं जी की भारतामध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायचं की आपण सांगत नाही, सो ते टाळणं गरजेचं आहे. 40 नंतर दरवर्षी मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे हे काढणं गरजेचं आहे, हे बघणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एकदम अर्ली स्टेजमध्ये, ज्याला आपण कधी कधी स्टेज 0 किंवा स्टेज 1 म्हणतो, अशामध्ये सुद्धा आपल्याला डिटेक्शन होऊन पेशंट पटकरून बरे होऊ शकतात. त्यामुळे अवेअरनेस, जागरूकता ही महत्त्वाची आहे आणि जागरूक होणं हे सध्या काळाची गरज आहे. ऑन्कोलॉजी औषधांबद्दल देखील अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामध्ये सातत्याने त्याचा पुरवठा होणं, त्यातील ट्रस्टेबिलिटी जी आहे लोकांची ती कशा पद्धतीने, म्हणजे ते तुम्ही कशा पद्धतीने जे आहे त्याचा अवेअरनेस करता? बऱ्याच वेळेला आता तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल की औषधांचा काळा बाजार हा सर्रास चालतो. बऱ्याच वेळेला ही औषधं महाग असतात, त्यामुळं पेशंटचे, रुग्णाचे नातेवाईक किंवा रुग्ण अल्टरनेटिव्ह काही मिळतंय का, स्वस्त काही मिळतंय का, कुणाकडून काही घेता येतं का, किंवा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की विदाऊट बिल आपल्याला औषधं मिळतात का स्वस्तात. सो हे टाळणं गरजेचं आहे. कसं आहे, काही औषधांना कोल्ड चेन असते, त्याचं टेम्परेचर 2 to 8 मध्ये मेंटेन राहणं गरजेचं आहे. कुठून डिस्ट्रीब्युटर कडून निघून पेशंट पर्यंत पोहोचण्यापर्यंत ते जे टेम्परेचर मेंटेनन्स आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि बऱ्याच वेळेला जे ऑथराइज्ड डिस्ट्रीब्युटर्स असतात, जे त्या कंपनीने ऑथराइज करून दिलेले डिस्ट्रीब्युटर, त्यांच्या मार्फतच ही औषधं घेतलेली कधीही बरी असतात. किंवा आपले जे ऑन्कोलॉजिस्ट आहेत, कॅन्सर तज्ज्ञ आहेत, त्यांनी जे सांगितलेलं आहे की हे औषध आहे, असं असं आहे, सो तिथून घेणं किंवा त्यांच्या मार्फत घेणं हे गरजेचं आहे. कारण का जर तुम्ही प्रॉपर त्याचं कोल्ड चेन मेंटेन नाही केलं तर ते औषधं काही कारणास्तव काम करू शकत नाहीत. बऱ्याच वेळेला असं होतं, बऱ्याच वेळेला काही अँटीबॉडीज असतात ज्या रिॲक्शन करू शकतात. 100%. सो त्याच्यानंतर रिॲक्शन झाली तर बॅच नंबर वगैरे पाठवणं, हे सगळं कंपनीचं काम असतं बघणं. बऱ्याच वेळेला पेशंटना स्वस्तात मिळतात म्हणून किंवा विदाऊट बिल मिळतात म्हणून कुठूनही आणतात आणि नंतर मग प्रॉब्लेम्स चालू होतात. सो ते अवॉइड करणं गरजेचं आहे. रुग्णांनी रुग्णव्यवस्थेवरती किंवा हॉस्पिटल किंवा डॉक्टरवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो विश्वासाला तडा जाता कामा नये. बरोबर. आपले डॉक्टर आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतात, आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत, हे विचारात घेऊन रुग्णांनी स्वतःला मदत करून आपण त्यातून बाहेर यायचं. सो इट्स अ टीम वर्क, ज्याला आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकजण आपल्याला हात देतोय आणि वरती काढायचा प्रयत्न हा करतो. सो हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एक यशस्वी ऑन्कोलॉजिस्ट ठरलेला आहात. नेहमीच तुमच्याकडे अनेक पेशंट येत असतात आणि एक विश्वासाचं नातं जे आहे तुमच्याबरोबर त्यांचं निर्माण झालेलं आहे. आता आपण पाहतोय बाहेर आणखी तरुण वर्ग आहे जो ऑन्कोलॉजिस्टचा जो आहे अभ्यास करतोय, त्यांची देखील इच्छा आहे की आपण देखील ऑन्कोलॉजिस्ट व्हावं. तर तुमच्या वतीने तुमचं त्यांना काय आव्हान असणार आहे, काय गुरुमंत्र असणार आहे तुमचं त्यांच्यासाठी? गुरुमंत्र म्हणजे बरेचसे आता विद्यार्थी त्यांचं MBBSचं शिक्षण घेत आहेत, काही विद्यार्थी हे MDचं शिक्षण घेत आहेत, त्याच्यामध्ये इंटरनल मेडिसिन किंवा जनरल मेडिसिन बऱ्याच जणांनी ऑप्ट केला असेल एंट्रन्स थ्रू. बरेच सरकारी कॉलेजेस आहेत जिथं MD मेडिसिन शिकवलं जातं आणि MD मेडिसिन नंतर जी सुपर स्पेशालिटी आहे मेडिकल ऑन्कॉलॉजी किंवा कॅन्सर तज्ज्ञ, तर सध्या त्या मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टची भारताला गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्ण आणि डॉक्टरचा जो रेशिओ आहे त्याच्यामध्ये फार तफावत दिसायला लागलेली आहे. बऱ्याच वेळेला टर्शरी केअर सेंटर म्हणजे जिथं मी कोल्हापूरसारख्या ठिकाणी काम करतो तिथे डॉक्टरांची अवेलेबिलिटी कमी आहे, तज्ज्ञ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टची. त्यामुळे बऱ्याच वेळेला पेशंट नॉन मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे त्यांना मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट एवढं ज्ञान नाही त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतात आणि बऱ्याच वेळेला त्या ट्रीटमेंटचे दुष्परिणाम पेशंटना झेलावे लागतात. आणि ते तर होतंच, पण ट्रीटमेंटबद्दल एक मनात भीती जाते की किमोथेरपी गेल्यामुळे मला त्रास झाला किंवा किमोथेरपी दिल्यामुळे मला त्रास झाला. पण बऱ्याच वेळेला तिथं तो किमोथेरपी देणारा तज्ज्ञ अवेलेबल नसतो आणि मग घेतली जाते किमोथेरपी, त्यामुळे पेशंटना त्रास होतो. त्यामुळं माझं एक आव्हान आहे की बाबा मेडिकल ऑन्कॉलॉजी ही स्पेशालिटी एक आपल्या पेशंट्सना, कॅन्सर पेशंट्सना एक वरदान देणारी किंवा त्यातून बाहेर काढणारी एक स्पेशालिटी आहे. सो MD
मध्ये किंवा MD मेडिसिन विभागामध्ये जे आत्ता सध्या स्टुडंट्स काम करत आहेत, सो त्यांनी पुढं येऊन ही जबाबदारी स्वीकारून मेडिकल ऑन्कॉलॉजीसाठी प्रयत्न करणे आणि मेडिकल ऑन्कॉलॉजी ही ऑप्ट करणे सुपर स्पेशालिटी म्हणून ही काळाची गरज आहे आणि ती केली तर अजून चांगलंच आहे. जसं मी आता कोल्हापूरमध्ये आमचं एक तुम्ही जर क्युरालाईफ कॅन्सर सेंटरच्या वेबसाईटवर गेला किंवा तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की माझं सध्या एक आपण काय म्हणतो एक मोटो आहे की कॅन्सर फ्री कोल्हापूर. ओके. सो कॅन्सर मुक्त कोल्हापूर करणं गरजेचं आहे. हे कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूरचे पेशंट जितकं आपण त्यांना अवेअर करू, जितकं त्यांच्यात अवेअरनेस वाढवू, गाईडलाईनप्रमाणे व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ, म्हणजे उद्या असं की कोल्हापूरमध्ये मिळणाऱ्या एका रुग्णाची ट्रीटमेंट ही अमेरिकेत मिळणाऱ्या एका रुग्णाची ट्रीटमेंट ही सेम असली पाहिजे आणि त्याचं सर्व्हायवल त्या पेशंटचं सुद्धा 100% सेम असणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न, बोला. आधीचं लाईफस्टाईल आणि आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये लोकांच्या फार फरक झालेला आहे. म्हणजे आधीच्या काळातील आपले जे आई वडील होते किंवा त्यांचे आई वडील आजोबा असतील, त्यांच्या खाण्यामध्ये वेगळ्या पद्धती होत्या. आता जे लाईफस्टाईल पाहिलं तर प्रत्येक असं एकही दिवस जात नाही की बाहेर खाल्लं नाही तसं होतं. त्यानंतर केमिकलयुक्त जे आहेत तो आहार जो आहे तो पोटात जात असतो आणि अशामुळे कॅन्सर वाढण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढत असतात असं म्हटलं जातं. तर ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एक डॉक्टर म्हणून, एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय आव्हान कराल याबद्दल? हे म्हटलं जातं म्हणताय तुम्ही, पण हे आहे म्हणजे लाईफस्टाईलशी रिलेटेड जे आजार आहेत, जसं तुम्ही आधी म्हणालात आजी आजोबांचं उदाहरण दिलं, त्यांना मधुमेहासारखा पण आजार नव्हता. हो. किंवा हायपरटेन्शन फारच वाढत चाललंय. हायपरटेन्शन सारखा सुद्धा आजार नव्हता. कारण का हे जे आजार आहेत मधुमेह, हायपरटेन्शन, ओबेसिटी, लठ्ठपणा आणि आता कॅन्सर, हे लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळेच झालेले आजार आहेत. लाईफस्टाईल चेंजेसमध्ये व्यायामाचा अभाव, बाहेरचं जंक फूड खाणं, प्रोसेस्ड फूड खाणं, मैदा, मीठ, फ्रोझन फूड खाणं, आपण किती वेळेला तरी बाहेर जेवतो, बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नाही की आपल्या ताटामध्ये जे आलेलं आहे ते कसं आलेलं आहे किंवा कुठून आलेलं आहे किंवा किती प्रमाणात त्याच्यावर केमिकल्सचा वापर केलेला आहे किंवा फूड अडल्टरेशन म्हणा, केमिकलयुक्त म्हणा, किंवा बऱ्याच वेळेला म्हणजे आता समजा आपण साखर वापरतो पण त्याच्याऐवजी काहीतरी वेगळे घटक वापरले जातात, प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. त्याच्यामुळे जो प्रॉब्लेम आहे तो आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला त्याची व्हॅल्यू माहीत नसतं किती असतं, कधी कधी जास्त प्रमाणात वापरलेले जातात, त्यामुळे आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. सो लाईफस्टाईलचा जो तुम्ही विषय मांडलेला आहे तो प्रामुख्यानं कॅन्सरचे रुग्ण वाढण्यामध्ये कारणीभूत ठरलेला आहे. प्लस वाढती व्यसनाधीनता, स्मोकिंग म्हणा, बाकीचे म्हणा, टोबॅको, सो ह्याच्यामुळे सुद्धा सर्व वाढलेल्या बऱ्यापैकी कॉर्पोरेट कल्चर्स आलेले आहेत, मुंबई, पुणे, बरोबर. येस. सो बऱ्यापैकी, सो त्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स आता हळूहळू वाढताना दिसत आहेत. आणि कसं आहे, शेवटी हे आपलंच बनवलेलं जग आहे. ग्लोबलायझेशन आपणच केलेलं आहे, आपणच त्याचा एक पार्ट आहोत आणि आपल्याला थोडंसं त्याच्यामुळं त्रास हा होणार आहे. पण आपल्याला तो टाळता कसा येईल, आपण आपली लाईफस्टाईल कशी हेल्दी बनवू शकतो याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. निश्चितच सरांनी प्रत्येक प्रश्नाचं जे आहे ते चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्याला एक व्हॅलिड रिझन पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. सर खूप खूप धन्यवाद. तर आपल्यासोबत होते अक्षय शिवचंद सर. खरं तर ते देखील एक कॅन्सर तज्ज्ञ आहे, ऑन्कोलॉजिस्ट आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित ते ऑन्कोलॉजिस्ट आहे आणि आज कॅन्सर ह्या विषयावर बोलण्यासाठी ते खास आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आले होते. सर, वेळात वेळ काढून तुम्ही आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.